कोण आहेस तू? माझ्या घरी काय करायला लागला? काय नाही, मी ते मुलाला बघायला आलो होतो. आणि तू आहेस कोण? तू कुणाला विचारून इथं आलास? दुसऱ्याच्या घरी असं एकटं जाणं बरोबर आहे का? किशोर बडबडत होता आणि संजयवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. संजयच्या डोक्यावर आता सिद्धी प्राप्त करायचा भूत बसला होता आणि त्यासाठी तो कोणताही गुन्हा करायला तयार होता. अगदी कुणाचा जीवही घ्यायला तो तयार होता. त्यानंतर त्या संजयने त्या मुलाला खूप लाडाने वाढवलं. त्याला तो सर्व गोष्टी देऊ लागला, जसा की तो त्याचाच पोरगा आहे. बाबा बाबा मला मिठाई द्या ना. हा बाळा, देतो. हळूहळू तो मुलगा मोठा होऊ लागला. तो मुलगा जे काही मागत होता संजय त्याला देत होता. हळूहळू संजयच्या डोक्यावर आता कर्ज येऊ लागला, पण त्यांनी त्या मुलाची हौस करणं सोडून नाही दिली. मला एक गोष्ट कळत नाही, ह्या पोरामुळे मला कशी काय सिद्धी प्राप्त होणार आहे. त्या साधून मला फसवलं तर नाही. आणि बघता बघता अशीच 8 वर्ष निघून गेली. 8 वर्षानंतर तो साधू गावात आला. उद्या अमावस्या आहे. उद्या कोणालाच न सांगता त्या मुलाला ठरल्याप्रमाणे गावाबाहेर घेऊन ये आणि उद्या दिवसभर त्या मुलाकडून उपवास करून घे. आणि येताना सोबत त्या मुलाचे आवडीचे पदार्थ घेऊन ये. ठीक आहे? आजपर्यंत मी माझ्या पोराच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. आता माझी स्वप्न पूर्ण व्हायची वेळ आली आहे.